लाडक्या बाप्पाच्या सेवेत महाराष्ट्र तल्लीन. गणेशोत्सवानं मुंबापुरी दुमदुमली. राज्यात पोलीस आणि प्रशासनाचा चोख बंदोबस्त. गणरायाच्या आगमनानं संचारला सर्वत्र उत्साह. राज्यात ठिकठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना. गणेशोत्सव काळात उत्साही वातावरणाचा फटका. रुग्णांना बसू नये म्हणून रुग्णवाहिकांना वाट द्या. पोलीस महासंचालक सतीश माथुर यांचा पोलिसांना सूचना. काळा पैसा रोखण्यासाठी सर्वच देशांनी एकत्रितपणे उपाययोजना करणं आवश्यक. G20 परिषदेत पंतप्रधानांचं आवाहन. काश्मीरमधील अस्थैर्य संपवण्याची इच्छा. परिस्थिती लवकरच सुधारेल. सर्वांशी चर्चेची तयारी. गृहमंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावं. राष्ट्रपतींचं आवाहन. भारतीय रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर म्हणून डॉ. उर्जित पटेल यांनी पदभार स्वीकारला. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करू देणार नाही. प्रत्येक समाजाला मोर्चे काढण्याचा अधिकार. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं मत. अॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात आणि समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर इथं विविध संघटनांचे मोर्चे. आर्थिक दुर्बलांना आरक्षण द्या. रामदास आठवले यांची सूचना. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानंही दर्शवली अनुकूलता. पोलिसांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर मनसे पाठोपाठ आता शिवसेनाही आक्रमक. पोलिसांवरच्या हल्ल्यांबाबत संताप. आंतरराष्ट्रीय मानांकन आणि ग्लोबल ब्रँडिंगच्या उद्देशानं IIT-मध्ये आता वैद्यकीय शिक्षणाचा आराखडा तयार. एका वर्षात 10 लाख अल्पसंख्याकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट. केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी. विविध उपयोगांसाठी उपग्रहांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी कंपन्यांकडून तयार झालेले उपग्रह इस्रो अंतराळ सोडणार. उत्तर कोरियानं पूर्व समुद्रात 3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. आंतरराष्ट्रीय राजकारणात तणाव. अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा पराभूत.